जय श्रीराम मित्रांनो, गोगले फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आजच्या आपण आपल्या विषयाला नवीन विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की खूप महत्वाचा विषय असणार आहे. आज मी आपल्या अशा टॉपिक बद्दल बोलणार आहे की भरपूर जणांचे हातपाय आणि कंबर आणि पूर्ण शरीर हे सूज येत असते यावर आणि दुखत असतात. तर मित्रांनो, याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे की भरपूर जणांना हातपाय दुखत असतात किंवा कंबर दुखत असते किंवा बॉडी ही पूर्ण सुजत असते, शरीर पूर्ण सूज येत असते याच्यावर. तर मित्रांनो, याबद्दल मी सांगणार आहे की भरपूर जणांना या गोष्टी असल्यामुळे त्यांना फिरता येत नाही, बेसमेंट पासून फर्स्ट फ्लोअरला जाता येत नाही, त्यानंतर कुठे गावी वगैरे काही कार्यक्रम असं कुठे जाता येत नाही, त्यांच्या एक हालचाल होत नसते, म्हणून ते एका जागेवर बसून राहत असतात. त्यामुळे त्यांचं एक राहणीमान खूप विचित्र प्रकारात होऊन गेलेले असते. तर यांच्यासाठी मी हा खास विषय आणला आणि भरपूर जण आहे की त्यांच्या काही कारणामुळे हात पाय दुखत असतात, त्यानंतर कंबर दुखत असते, शरीरावर पूर्णतः सूज येत असते. चांगले असे 30-35 वयाचे जे गटामध्ये येत असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. तर यांना या गोष्टीपासून खूप त्रास झालेला असतो. तर मित्रांनो, याबद्दल मी आता सांगणार आहे की तुम्हाला एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे. तो घरच्या घरी तुम्ही करू शकतात. आणि मी हा कुठलाही उपाय सांगतो ना आयुर्वेदिक, हा अभ्यास करूनच सांगत असतो आणि याचा भरपूर जणांना रिझल्ट सुद्धा येत असतो. तर मित्रांनो, हा जो उपाय मी सांगणार आहे, हा जर तुम्ही केला तर तुम्हाला 100% रिझल्ट येईल. काय करायचं, प्रत्येकाच्या घरी 1 ग्लास दूध असतं. 1 ग्लास काय जास्त प्रमाणात दूध असतं. त्यामध्ये तुम्हाला 1 ग्लास दूध घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा ही हळद घ्यायची, कारण हळद ही अँटीऑक्सिडंट असते. हळद घ्यायची आणि ते मिक्स करून घ्यायचे आणि ते पिऊन घ्यायचं, पण केव्हा? रात्री झोपायच्या अर्धा ते 20 मिनिटं अगोदर, म्हणजे 30 ते 25 मिनिटं अगोदर तुम्हाला हे घ्यायचंय. यांनी याने काय होणार आहे मित्रांनो, हे जर तुम्ही डेली घेतलं, रात्री झोपण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटं किंवा 30 मिनिटं अगोदर जर तुम्ही घेतलं, दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून, तर याने तुम्हाला काय होणार आहे, यामुळे तुमची जी शरीरामध्ये जी वेदना होते, जे हातपाय कंबर दुखतात किंवा शरीरावर पूर्ण प्रमाणात सूज येते, तर ही पूर्णतः कमी होऊन जाईल आणि काही कालांतरानंतर ही पूर्ण नष्ट झालेली असेल आणि तुम्ही पहिल्याप्रमाणे चालू फिरू शकणार. तर मित्रांनो, हा उपाय, हा घरच्या घरी उपाय आहे. तुम्ही जर केला तर तुम्हाला 100% रिझल्ट येईल. कुठलाही उपाय लगेच फरक पडत नाही, तुम्हाला ते 3-4 महिने करावाच लागतो. म्हणून आयुर्वेदिक उपाय कुठलाही साईड इफेक्ट नाही येत, हा करा आणि 100% तुम्हाला रिझल्ट भेटेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय श्री